राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा समाजाचं सर्वेक्षण करून त्याचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे। मात्र हा अहवाल सादर करण्याच्या 2 दिवस आधी आयोगाचे एक सदस्य निवृत्त न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम यांना सदस्यपदावरून हटवण्यात आलं। मेश्राम सरांना या पदावरून का हटवण्यात आलं, त्याचबरोबर या अहवालावरती मेश्राम सरांची काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेऊयात। स्वतः चंद्रलाल मेश्राम आपल्याबरोबर आहेत। सर, अहवाल सादर झालेला आहे, खूप चर्चा होती या अहवालाची, मात्र हा अहवाल सादर होणार त्याच्या आधीच 2 दिवस तुम्हाला हटवण्यात आलंय, अशी चर्चा आधीपासून ही होती की तुम्हाला हटवलं जाईल? नाही, चर्चा होती म्हणजे काहीतरी त्यांना माझ्याबद्दल शंका आली असेल, त्यामुळे ती चर्चा जनमानसात किंवा सरकारमध्ये असेल। परंतु जो काही आदेश मला प्राप्त झालेला आहे त्या आदेशामध्ये कोणतंही कारण दर्शवलेलं नाही। ही शासनाचे नोटिफिकेशन आहे आणि या शासनाच्या नोटिफिकेशनमध्ये कोणतंही कारण न दर्शवता तुम्ही शासनाच्या मते या पदावर राहण्यास पात्र नाही असं ठरवण्यात आलेलं आहे। आणि पुन्हा असं म्हणलेलं आहे त्यामध्ये की तुम्हाला सुनावणीसाठी संधी देण्यात आली। या दोन्ही गोष्टी चूक आहेत। मला सुनावणीसाठी राज्यपालांनी किंवा शासनाने बोलावलं नाही किंवा कोणत्या मंत्र्यांनी बोलावलं नाही। आणि दुसरं असं की मी अपात्र आहे किंवा मी अनफिट आहे हे 3 वर्षाच्या कालावधीमध्ये 2.25 वर्ष झाल्यानंतर कळलं काय सरकारला, की नुसतं सरकार बदललं म्हणून मी अनफिट झालो हे कळायला मार्ग नाही। त्याच्यामुळं जर का समजा काही कारण दिलं असतं तर निश्चितपणे मी त्यावर भाष्य केलं असतं। पण कोणतंही कारण न दर्शवता एखाद्या आयोगाच्या सदस्याला, मी माझ्याविषयी नाही बोलत, तर एखाद्या सदस्याला किंवा अध्यक्षाला हटवणं हे मला कायदेशीररित्या बरोबर वाटत नाही। कारण आयोग आणि शासनाची एखादी समिती यामध्ये फरक आहे आणि फरक असावा। जर तो फरक नसेल तर आयोग आणि शासनाची समिती यामध्ये फरक राहणार नाही आणि लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहत नाही। आयोग हा तटस्थ असावा, आयोग हा सर्वसमावेशक असावा, आयोग हा बुद्धिजीवी वर्गाचं नेतृत्व करतोय असं म्हणता येईल। कारण जे काही प्रश्न जेव्हा त्याची जी शिफारस आहे ते जनरली कायद्यानुसार बंधनकारक असते शासनावर। मग अशा बंधनकारक शिफारशी करण्यासाठी जी काही नियुक्त अशी आयोगाची पद्धत आहे ती तटस्थ भूमिका असल्याशिवाय शक्य नाही। नाहीतर मला काढून टाकतील या भीतीनं मग मी जर वागलो तर निश्चितपणे आमची तटस्थता किंवा आमची सतसत विवेकबुद्धी हे नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही। सर, तुम्ही म्हणताय आयोगाच्या सदस्यांनी तटस्थ असायला हवं, पण आता जो हा अहवाल सादर झालेला आहे त्यावरती तर कुणाही सदस्यांनी वेगळी भूमिका मांडल्याचं अजून तरी दिसत नाहीये। हा अहवाल ज्यावेळेस काम सुरू होतं त्यावेळेस तुम्ही आयोगामध्ये होता, साधारणतः काय या अहवालामध्ये असणार आहे किंवा असेल असं तुम्हाला वाटतंय? या भूमिकेशी मी असहमत होतो असं मुळीच नाही। ज्या काही प्रेस मीडियामध्ये ज्या चर्चा रंगल्या आहेत, तुम्ही कोणतं तरी असं एखादं स्टेटमेंट किंवा आणखी एखादी माझी कृती दाखवा की मी मराठांना स्वतंत्र आरक्षण देऊ नये या मताशी असहमत होतो असे कोणतंही एखादं स्टेटमेंट दाखवा। बिलकुल नाही। माझा जो मुख्य मुद्दा होता तो असा होता की आपल्याला सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच्या आयोगानं दिलेल्या अहवाल फेटाळताना, यापूर्वी आयोगाच्या अहवालावर म्हणजे न्यायमूर्ती गायकवाड साहेबांच्या अहवालावर जे काही ताशेरे ओढले आहेत, ज्या काही त्रुटी सांगितलेल्या आहेत, ज्या काही आक्षेप नोंदवले आहेत, त्या आक्षेपाची पूर्तता आम्हाला करायची आहे। त्या त्रुटी, त्या चुका, त्याच जर आपण पुन्हा पुन्हा करत राहिलो
तर हा दुसरा गायकवाड आयोग बनायला काय वेळ लागतो? यासाठी माझा भर होता की अशा कोणत्याही तांत्रिक लीगली ज्या चुका आहेत त्या चुका होऊ नये. बरं, हे मी आज सांगतो असं नाही, म्हणजे काही जणांना असं वाटेल की हे सगळं काही झाल्यानंतर हे मेश्राम जे सांगतायत असं नाही. प्रत्येक वेळेस मी लेखी आणि तोंडीसुद्धा या चुका टाळण्यासाठी आयोगाच्या अध्यक्षासह सर्वांना लेखी कळवलेलं आहे, तोंडी पण सांगितलेलं आहे. आता त्यांनी कितपत त्या चुका मानून त्यानुसार अहवाल तयार केला हा जोपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्या अहवालात काय दडलं आहे हे मला नाही सांगता येणार. मला आदल्या दिवशी कळलं की मला त्या आयोगाच्या याच्यावरून काढलेलं आहे. प्रेस मीडियाला बातमी आली, पण मला अधिकृतपणे माहिती नसल्यामुळं मी आपणाशी बोलण्याला नकार दिला होता. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. जेव्हा हा आयोगाचा अहवाल मला मिळाला, आयोगाच्या पदावरून काढल्याचा आदेश मला जो गव्हर्नरच्या मान्यतेने मिळाला, त्यानंतर मी माझी भूमिका विशद करेन असंच सांगितलं होतं. सर्वप्रथम मी सांगतोय की मराठा ही जात नव्हे, मराठा हा समुदाय आहे. या समुदायातल्या 6 जाती ऑलरेडी ओबीसी प्रवर्गात ओबीसीच्या लिस्टमध्ये अंतर्भूत आहेत. आणि मग ह्या अंतर्भूत असलेल्या जातीचा सुद्धा आपण सर्वे करणार का? काही गरज नव्हती. जे मराठा ओबीसीच्या लिस्टमध्ये नाहीत त्या जातीच्याबद्दल सर्वे करायचा हा माझा पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा असा होता की बॅकवर्ड ठरवण्यासाठी जो क्रायटेरिया यापूर्वी आयोगाने ठरवलेला आहे, म्हणजे अगोदरचा नाही तर टर्म ऑफ रेफरन्स शासनाकडून मिळाल्यानंतर, टर्म ऑफ रेफरन्स केव्हा मिळाले की त्यावेळेस जस्टिस निरगुडे साहेब होते, त्यानुसार ते ठरवण्यात आलं. मग ते ठरवण्यात आल्यानंतर प्रश्नावलीसुद्धा फायनल करण्यात आली. हे सगळं केल्यानंतर जर समजा तुम्ही पुन्हा बदलवत असाल तर याचं कारण काही पाहिजे ना. तंत्रशुद्ध सर्वेक्षण व्हावं, कोणतेही त्याच्यामध्ये तांत्रिक उणिवा राहू नये हा माझा त्यामागचा उद्देश. सर, तुम्ही म्हणलात की मराठा ही जात नाही, एक समुदाय आहे. त्यातल्या 6 जाती ऑलरेडी ओबीसीमध्ये आहेत. त्या कुठल्या जाती आहेत काय सांगता येईल आपल्याला? मराठा कुणबी मराठा, लेवा पाटील, पाटीदार, लेवा कुणबी अशा ह्या 6 जाती 2008 साली आयोगांच्या शिफारशीवरून त्या ओबीसीच्या लिस्टमध्ये आलेल्या आहेत. मग आता ह्या जाती ऑलरेडी ओबीसीमध्ये आहेत मराठ्यांच्या. त्यानंतर जहांगीरच्या आंदोलनामुळं ज्यांच्या नोंदी ह्या कुणबी सापडत असतील त्या सर्वसकट त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र दिलं जावं आणि देत आहेत किंवा देण्याचा आदेश आहे सरकारचा. मग ज्यांनी कुणबी जातीचे प्रमाणपत्र घेतलेले आहेत त्यांची संख्या त्याच्यातून वगळली पाहिजे की नाही. आणि ती जर संख्या वगळली नाही तर लोकसंख्या मराठ्यांची ही कळणारच नाही आणि जी काही लोकसंख्या मिळेल ते चूक असणार. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण ही तरतूद घटनेमध्ये ओबीसीच्या बाबतीत नाही, फक्त SC STच्या बाबतीत आहे. आणि त्यामुळंच SC STचा आपल्याला सर्वे करावा लागतो दर 5 वर्षांनी. याचं कारण आहे त्यामुळं लोकसंख्या माझी याच्या अगोदर 16% आरक्षण दिलं होतं. ते आपल्या हायकोर्टाने 13-12 ठरवलं, नंतर सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. आणि त्यामुळं आता मी ऐकतो आहे की प्रेस मीडियामध्ये काहीतरी आरक्षणाची टक्केवारी 10 आली, उद्या 5 येईल, उद्या 2 येईल, उद्या 3 येईल. हे अशी टक्केवारी जर घसरत गेली तर काय मिळणार आहे मराठ्यांना? मराठा हा श्रमजीवी वर्ग आहे. जरांगे पाटील श्रमजीवी वर्गाचं नेतृत्व करत आहे, परंतु लक्षात ठेवा
या श्रमजीवी वर्गावर कालही, आजही आणि उद्याही या बुद्धिजीवी वर्गाचं राज्य राहणार, बुद्धिभेद करून. सर, तुम्ही टर्म्स ऑफ रेफरन्सेसचा विषय काढलेला आहे. तांत्रिक आणि लिगल अशा काही त्रुटी राहू नये असं आपलं म्हणणं होतं. टर्म्स ऑफ रेफरन्सेस ज्या देण्यात आल्या आपल्या आयोगाला, त्या दोषपूर्ण होत्या की त्या परिपूर्ण होत्या? नाही, मी शासनाचं आणि विशेषतः न्यायमूर्ती दिलीप आपले चीफ जस्टिस राहिले भोसले साहेब, यांचं मी आभार मानतो. कारण जे टर्म ऑफ रेफरन्स त्यांनी तयार करून दिले शासनाला, त्यामध्ये अत्यंत बारकाईनं तयार करून दिलेले आहेत. आणि त्या टर्म ऑफ रेफरन्सनुसारच आपल्या आयोगाचं जर कार्य चाललं असतं, त्यानुसार प्रश्नावली तयार केली असती, त्यानुसार जयश्री पाटीलच्या त्या जजमेंटचा आधार घेऊन जर आपलं सर्वे झाला असता, त्यानुसार क्रायटेरिया ठरला असता, त्यानुसार जर आयोगाने अहवाल तयार केला असता, तर निश्चितपणे हा तंत्रशुद्ध झाला असता. टर्म्स ऑफ रेफरन्सेसनुसार सर्वे झालेला नाही आहे, त्यानुसार प्रश्नावली नव्हती असं तुमचं म्हणणं आहे? यस, बरोबर. याचं कारण असं, हे बघा, पब्लिक नोटीस देण्यात आला. आपण पेपरात वाचलं असेल, जानेवारीमध्ये मला वाटते 13 आणि 15 जानेवारीला पब्लिक नोटीस देऊन सजेशन मागवण्यात आलं होतं किंवा या सर्वेच्या बाबतीत, मागासलेपणा तपासण्याच्या बाबतीत मागासवर्ग आयोगातर्फे हा जो सर्वे होत आहे, प्रस्तावित आहे, यासंबंधी पब्लिकनं काही आपलं सूचना द्याव्यात. आमच्या आयोगाच्या 2 सदस्य उपसमितीनं त्या सूचना ह्या ओपिनियन पोल, लक्षात घ्या, ओपिनियन पोल कन्सिडर करून मराठा समुदायाच्या विरोधात जास्त प्रमाणात मतदान झालेलं आहे असं ठरवून तो उपसमितीचा अहवाल दिला. मी इमिजिएटली अध्यक्षांना लेखी कळवलं की सर, हे कोणाचं ओपिनियन पोल धरून मराठ्यांना कसं तुम्ही बॅकवर्ड किंवा बॅकवर्ड नाही असं ठरवता? आणि म्हणले यांना सांगा, ते ज्या सूचना इन्व्हाइट केल्या होत्या पब्लिक नोटीसनं, त्या पब्लिक ओपिनियनसाठी नव्हत्या, तर ह्या ज्या सर्वेक्षण आहे, या सर्वेक्षणामध्ये तंत्रशुद्धपणा कसा येऊ शकतो किंवा यावा, कोणी ओपिनियनही दिलं असेल, मी असं म्हणत नाही, परंतु ओपिनियननुसार आपल्याला कोणाला बॅकवर्ड किंवा बॅकवर्ड नाही असं ठरवता येत नाही. मग तो उपसमितीचा अहवाल इमिजिएटली तुम्ही त्यांना रिराईट करायला सांगा असं मी लेखी कळवलं. त्यांनी सांगितलं की आता नाही करायचं, त्या मी सूचनांचा मी माझ्या अहवालामध्ये अंतर्भूत करणार. आता त्यांनी अंतर्भूत केला की नाही मला माहीत नाही. सर, एक अजून विषय होता की कालावधी जो होता सर्वेक्षणासाठी तो खूप कमी होता, खूप घाईघाई झालं असा एक आक्षेप घेण्यात येतो आणि प्रश्नावलीवरती देखील आक्षेप घेण्यात येतो. प्रश्नावली देखील तुम्हाला दोषपूर्ण किंवा त्रुटी असलेल्या वाटतात आणि कालावधीविषयी काय? या क्रायटेरिया जो बदलवण्याच्या, या प्रश्नावली बदलवण्याच्या आणि सर्वेच्या कार्यपद्धतीमध्ये सर्व दोषपूर्ण झाल्यामुळं मला वाटते मेरिटवर हा अहवाल तयार झालेला नाही. आणि त्यामुळं हा अहवाल हायकोर्टात टिकेल की नाही याबद्दल शंका आहे. कारण यापुढं टिकलेलं आहे, ते कसं टिकवायचं ते जाणतायत ते, परंतु सुप्रीम कोर्टात टिकेल या बाबतीत माझी शंका आहे. सर, त्याच प्रश्नावरती येतो की अहवाल तर सादर झालेला आहे, 2021ला एक विशेष अधिवेशन देखील होतं आहे, त्यासाठी तिथं तो मंजूर देखील होऊ शकतो, पण तुमचं म्हणणं आहे की तो न्यायालयात आणि विशेषतः सुप्रीम कोर्टामध्ये टिकणार नाही? हो, माझं तेच म्हणणं आहे. दुसरं महत्त्वाचं असं की जसं आता एका हॉटेलामध्ये बोलावून त्या सदस्य लोकांच्या सह्या घेतल्या आणि दुसऱ्या दिवशी सरकारला सादर केलं. काल तुम्ही रितसर नोटीस देऊन त्यांना कॉपी दिली पाहिजे होती. जसं आता अधिवेशनामध्ये तो अहवाल चर्चेला येईल, आता त्याच्यावर चर्चा कशी करणार?
जर सभासदांना विधानसभेत विधान परिषदेमध्ये तो जर उपलब्ध करून दिला नाही तर ते चर्चा करू शकणार नाहीत. मग इथं कोणत्या अहवालावर कोणती चर्चा झाली आणि त्यांच्या सह्या घेतल्या? एकमतानं जरी अहवालावर सह्या घेतल्या असल्या तरी त्याच्यावर चर्चा घडवण्यासाठी तो अहवालाची प्रत त्या सभासदांना द्यायला पाहिजे होती. त्याच्यावर जर काही चुका, काही अमेंडमेंट आवश्यक असतील ते सांगतील, त्यानुसार आपण बहुमतानं ठराव घेऊन त्यांना ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट करता आलं असतं. डिफर नोटसुद्धा कोणी देऊ शकत होते. परंतु एका हॉटेलामध्ये बोलवायचं आणि म्हणायचं की हा अहवाल आहे, इथं वेळ नाही आहे आणि तुम्ही सह्या करा. आणि त्यांनी सह्या का केल्या? तर मराठा आरक्षणाच्या, स्वतंत्र आरक्षणाच्या, मराठ्यांना स्वतंत्र आरक्षणाच्या विरोधामध्ये आमच्या आयोगामध्ये कोणीही अध्यक्षासह सदस्य म्हणजे अमान्य होता अशा मताचा नव्हता. सर, या सह्यांसाठी मग काय दबाव होता सदस्यांवरती? कारण तुम्हाला हटवलं पदावरून, त्याच्या आधी काही सदस्यांनी राजीनामे दिले होते. आनंद निरगुडे होते अध्यक्ष, त्यांनी देखील राजीनामा दिला होता. हे सगळं दबाव होतं की हा अहवाल स्वीकारावा आणि त्यांनी थेट सह्या कराव्यात अहवाल न वाचता? अवश्य. कारण मला एक सांगा, कोण स्वतःहून या अपॉर्च्युनिटीचं तिरस्कार करेल? जेव्हा एखादी अपॉर्च्युनिटी आपल्याकडे येते, निश्चितपणे त्या अहवालावर यांनी जी काही प्रक्रिया करायची होती ती केली असते. परंतु तुम्ही त्यांना हे दिलंच नाही. अशा तऱ्हेचं शासनाचं दडपण असल्याशिवाय, शासनाचं इंटरफिरन्स असल्याशिवाय हे शक्य नाही, हे आपण हे सांगू शकतो. पण आता त्यांच्यावर कितपत दडपण होतं की अंडर इन्फ्लुएन्स होते हे त्या सदस्यांना आणि अध्यक्षांनाच विचारावं लागेल. परंतु एवढंच सांगतो की अशा तऱ्हेनं आयोगाची तटस्थता ही भंग पावते, आयोगाची विश्वासार्हता भंग पावते. मी हे जे आयोगाचं सदस्यत्व मिळवण्यासाठी कोणत्याही जरांगे पाटलाच्या भेटीला मी गेलो नव्हतो, ही मात्र गोष्ट सगळ्यांना माहीत आहे. सर, कुणाकडे तुमचा रोख आहे? तुम्ही समजू शकता. सर, आता हा अहवाल सादर होईल. एक असा प्रश्न आहे की क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये आहे, त्यालाच हा अहवाल जोडला जाईल की राज्य सरकार नव्यानं मराठा आरक्षणाचा कायदा करेल सभागृहामध्ये? नाही, क्युरेटिव्ह पिटिशनला या बाबतीत कोणताही धक्का लागणार नाही. क्युरेटिव्ह पिटिशन ही अजून काही म्हणजे हिअरिंगला आलेली नाही. क्युरेटिव्ह म्हणजे टर्म ऑफ रेफरन्समध्ये शासनानंच निश्चित केलेलं आहे की क्युरेटिव्ह पिटिशनच्या कोणत्याही म्हणजे त्याच्यातल्या संदर्भाला धक्का न लावता आपण हा स्वतंत्रपणे पुन्हा मराठ्यासंबंधी, आणि तेही मराठा आणि ओपन या दोनच जातीचा सर्वे झालेला आहे. मराठा आणि इतर जे बॅकवर्ड क्लास आहे त्या बॅकवर्ड क्लासचा सर्वे झाला नाही. जरी शासनानं 368 करोड रुपये त्यासाठी मंजूर करून रिअम्बर्स केले, तरी पण इतर समाजाचं बॅकवर्डनेस यामध्ये तपासण्यात आलेले नाही. आणि इतर बॅकवर्ड क्लाससाठी सोबत या मराठा समुदायाचा बॅकवर्डनेसचा कम्पॅरेटिव्ह स्टडी केला जाणार नाही, हे निश्चित झालं. सर, तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात. हा परत जर कायदा केला ह्या अहवालाच्या आधारे मराठ्यांना आरक्षण देण्याचा, तुम्ही म्हणताय सुप्रीम कोर्टात तर ते टिकणार नाही, पण सुप्रीम कोर्टाने एकदा मराठा आरक्षण नाकारल्यानंतर राज्य सरकार पुन्हा असं सर्वेक्षण करून नव्यानं कायदा करू शकतं का? तीच महत्त्वाची गोष्ट आपण जे विचारला तीच गोष्ट होती. कारण हा प्रश्न आपण नाही विचारला, सुप्रीम कोर्टानं त्यांनी आयोगाला विचारलं होतं. जेव्हा जजमेंट तुम्ही जयश्री पाटीलचं बघितले तर की 2008पर्यंत खत्री आयोग, त्यानंतर बापट आयोग, या दोन्ही आयोगांनी मराठा समुदायाला फॉरवर्ड ठरवलं, बॅकवर्ड ठरू शकत नाही असा रिपोर्ट दिला. आणि म्हणून प्रश्न आला की मग मराठा हे बॅकवर्ड झाले केव्हा? सिन्स वेन रिग्रेशन स्टार्टेड आफ्टर
2023 त्याचं उत्तर जर आपल्या अहवालामध्ये आपण देणार नसाल, जो प्रश्न त्यावेळेस उपस्थित केला ज्यावेळेस अहवाल फेटाळताना, याही अहवालामध्ये त्याचं उत्तर जर सापडलं नाही तर निश्चितपणे हा आयोगाचा अहवाल डिफेक्टिव्ह असणार आहे. बरं, आता आपण म्हणाल की आपण का नाही पॉईंट आउट करून दिलं, तर जस्टिस शुक्रे ज्या दिवशी अध्यक्ष होऊन पहिली मीटिंग नागपूरला घेतली त्याने 19 तारीख डिसेंबर महिन्याची, त्यावेळेस लेखी त्यांना सांगितलं की हे तुम्हाला रिग्रेशन दाखवावं लागणार आहे. ते म्हणे नाही, म्हणजे प्रेझ्युम दॅट दे आर फॉरवर्ड. तर म्हटलं बघा, टर्म ऑफ रेफरन्स चीफ जस्टिस भोसले साहेबांनी दिलेला आहे. ते सांगितलं मी टर्म ऑफ रेफरन्सच बदलवून आणतो. गेले असतील, हात हलवत खाली आले असतील, नाही टर्म ऑफ रेफरन्स बदलवला. आणि टर्म ऑफ रेफरन्स बदलवण्याची गरज नव्हती, कारण तो मुद्दा अत्यंत आवश्यक होता. सर, आता आयोगाचा विषय नाही आहे, पण तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात म्हणून विचारतो. सगळे सोयरे शब्दाचं एक नोटिफिकेशन काढलेलं आहे राज्य सरकारने आणि त्यासाठी पुन्हा मनोज जरांगेंचं उपोषण सुरू आहे. तुम्ही आयोगावरती काम केलेलं आहे, मागासवर्ग आयोगावरती काम केलेलं आहे, कायद्याचे अभ्यासक आहात. तुम्ही कसं याकडे पाहताय? हा शब्द योग्य आहे? तो देखील पुढे भविष्यात टिकेल का? सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या ही महत्त्वाची आहे. त्यांना तुम्ही ब्लड रिलेटेड म्हणलं काय, तुम्ही त्यांना रिलेटिव्ह म्हणलं काय, नातेवाईक म्हणलं काय, सगळे सोयरे म्हणलं काय, सगळे सोयरे हा शब्द प्रचलित यामध्ये आहे. त्यामुळं त्याची डेफिनेशन जी आहे ते महत्त्वाची आहे. या अगोदर बापाची जात मुलाला लागते, आईची जात लागत नाही जर ती डिफरंट कास्टची असेल तर. अँड इन अब्सेन्स ऑफ फादर अशा विविक्षित प्रसंगी ते फक्त आईची जात लागते. या जे काही आता मी ऐकतोय सगळे सोयरेची व्याप्ती, ही व्याप्ती जर तुम्ही बियॉन्ड द स्कोप ऑफ ब्लड रिलेटिव्ह किंवा फादरच्या अभाव जर जात असेल तर निश्चितपणे ते चुकल्याशिवाय राहत नाही. ते कायद्यानं मान्य नाही त्याला. म्हणजे त्या ठिकाणी देखील मराठा समाजाची अपेक्षा फसवणूक होणार. मराठा समाजाची फसवणूक करण्यासाठी हे सगळं काही चाललं आहे. आज सध्या ओबीसी आणि मराठा दोन्ही हातून सुटलेले आहेत. त्यांना कसं गोजणार हवं याचा हा प्रयत्न आहे. याला तांत्रिक, लिगली, कायदेशीर मान्यता मिळेल असं वाटत नाही. धन्यवाद सर. हे होते निवृत्त न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम, राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते. सर, त्यांचं म्हणणं आहे की मराठा सर्वेक्षण आणि त्याचबरोबर सगळे सोयरे शब्द या दोन्ही बाबतीत देखील मराठा समाजाची फसवणूक सुरू आहे. कॅमेरामन आदर्श कटकेसह नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.